तर फक्त एकाच शहरामध्ये त्यांचे 6 किंवा 7 पेक्षा जास्त आमदार आजपर्यंत कधी सुद्धा निवडून येऊ शकले नाहीत। फक्त ते धर्माचंच राजकारण करतात आणि स्वधर्मीयांना सुद्धा पाडतात। त्या पक्षाचे पतंग उडवणारे आहेत। तौफिक पैलवान म्हणजे दुसरे न्यायाधीशच, वकील मंडळींनी दिला तौफिक शेख यांना पाठिंबा। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 249 सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांची चर्चा शहर मध्यमध्ये जोरदार रंगत आहे। तौफिक शेख हे शहर मध्यमध्ये सभा, मीटिंग, कॉर्नर सभा, गुप्त बैठका यांसह आदी यंत्रणा राबवत असून आज अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांना सोलापूर शहर परिसरातील वकील मंडळींनी एकमताने जाहीर पाठिंबा दर्शवले। दरम्यान यावेळी तौफिक शेख यांना पुष्पहार अर्पण करत धर्मांत व जातीवादी पक्षाला थारा न देता तौफिक शेख यांच्यासारख्या सच्च्या माणसाच्या पाठीमागे आपण सर्वजण उभे राहू, इतकेच नव्हे तर तौफिक शेख म्हणजे दुसरे न्यायाधीशच असे वकील मंडळी यांनी बोलताना म्हणाले। दरम्यान यावेळी ॲडव्होकेट असीम बांगी यांच्या कार्यालयासमोर सत्कार व पाठिंबा देण्यात आले। सदर कार्यक्रमास ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, माजी अध्यक्ष बार असोसिएशन सोलापूर, ॲडव्होकेट असीम बांगी, माजी उपाध्यक्ष बार असोसिएशन सोलापूर, ॲडव्होकेट करण भोसले, माजी सचिव बार असोसिएशन सोलापूर, ॲडव्होकेट खतीब वकील, ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट एम.ए. इनामदार, ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट बडे खान सर, ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट रईसा मदनी, ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट जाहिद दर्जी, ॲडव्होकेट अब्दुल शेख, ॲडव्होकेट परवेज मुलानी, ॲडव्होकेट धनंजय येमुल, ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट इक्बाल शेख, ॲडव्होकेट ऋषिकेश मट्रे, ॲडव्होकेट आसिफ पटेल, ॲडव्होकेट वसीम डोंगरी, ॲडव्होकेट आकाश माने, ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीब, ॲडव्होकेट सैफ शेख, ॲडव्होकेट इरण्णा बिराजदार, ॲडव्होकेट दनिया शेख, ॲडव्होकेट जुहेरिया शेख, ॲडव्होकेट महेश शेख, ॲडव्होकेट फरजाना शेख, ॲडव्होकेट राठोड, ॲडव्होकेट अझर मुजावर, ॲडव्होकेट नौशाद पटेल, ॲडव्होकेट सागर आनंद, ॲडव्होकेट नूर मुतवल्ली, ॲडव्होकेट नबी जमखंडी, ॲडव्होकेट वसीम शेख यांसह आदींची उपस्थिती होती। दरम्यान यावेळी वकील मंडळीने आपले मनोगत व्यक्त केले। पहा। उपस्थित असलेले सोलापूर शहर मध्यचे सर्व तडफदार उमेदवार श्री तौफिक शेखजी, आमच्या सोलापूर वकील संघाचे माजी अध्यक्ष, लोकप्रिय अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब गायकवाडजी, या कार्यक्रमाचे संयोजक माझे सन्मित्र बडे खान वकील साहेब, बांगी वकील साहेब आणि उपस्थित सर्व वकील बंधू भगिनी आणि इतर मान्यवर हो, आज रोजी आपण येथे सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री तौफिक शेख साहेब यांच्या सत्कारासाठी आपण जमलेलो आहोत। जर आपण पाहिलं तर कदाचित सोलापूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा आणि कदाचित भौगोलिकदृष्ट्या सर्वात विस्तृत असा हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये सर्व धर्माचे, जातीचे मतदार आहेत। जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर आताच माननीय बापूसाहेब गायकवाड साहेबांनी सांगितलं की एकीकडं धर्मांधता, जात्यंधता जाणीवपूर्वक वाढवली जात आहे। जर आपण पाहिलं तर या मध्य विधानसभा मतदारसंघामधील जे उमेदवार आहेत, एक आहेत धर्मांधता, जात्यंधता वाढणारे भाजपा म्हणजे भारत जलाओ पार्टीचे एक उमेदवार आहेत। दुसरे उमेदवार पाहिले तर फक्त एकाच शहरामध्ये त्यांचे 6 किंवा 7 पेक्षा जास्त आमदार आजपर्यंत कधी सुद्धा निवडून येऊ शकले नाहीत। फक्त ते धर्माचंच राजकारण करतात आणि स्वधर्मीयांना सुद्धा पाडतात। त्या पक्षाचे पतंग उडवणारे आहेत। तिसरे जर पाहिले, पतंग उडवणारे आहेत। ती पतंग केव्हा कोणीकडे जाईल, ती कोणत्या पक्षाची बी टीम आहे हे सर्वांना कळून चुकलेलं आहे। कारण त्यांना मत म्हणजे बीजेपीला मत, हे आज रोजी सिद्ध झालेलं आहे। आणि तिसरे पाहिले तर तो भ्रष्टाचारी हात आहे, त्या हाताचं प्रतिनिधित्व करणारे की जे या मतदारसंघाचे रहिवासी सुद्धा नाही आहेत, त्यांना सत्ताधाऱ्यांनी बळेच त्या हैदराबादकरांशी पडद्यामागील डील करून, म्हणजे लोकसभेला तुम्ही आमच्या विरुद्ध तुमच्या धर्माचा उमेदवार द्यायचा नाही, म्हणजे आम्ही विधानसभेला तुमच्या विरुद्ध तुमच्या धर्माचा उमेदवार देणार नाही, अशी ही अत्यंत द्रुत खेळी करणारे पक्ष आहेत।
आणि आपण त्यांच्या तुलनेमध्ये श्री तौफिक शेख साहेबांना पाहिलं तर मी अंदाज घेतला तरुण वर्गामध्ये की त्यांची लोकप्रियता किती आहे. त्यांना माहित नाहीये मी ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीमध्ये त्यांचे प्रचंड समर्थक आहेत. न्यू बापूजी नगरमध्ये मी त्यांना विचारलं की तुम्ही कुणाला मत देणार. ते सांगितले की हम सेब को वोट देंगे. आज तुम्ही सफरचंदाला आणि तौफिक यांना वोट देणार. ते म्हणाले की जो कोणी पतंग उडवत आहे तो मुंबईत बिझनेस केव्हा करेल आणि इथे आमचे प्रश्न केव्हा सोडवेल. तौफिक भाई हे जे आहेत बापूसाहेब गायकवाड सांगितल्याप्रमाणे अर्ध्या रात्री केव्हा पण फोन करा ते स्वतः पळत येतात, पोलीस स्टेशनला येतात आणि तनमन धनाने आमचे प्रश्न सोडवतात. मित्रांनो, ही बाब अत्यंत महत्वाची आहे. माझं असं मत आहे की बाकीचे जे 3 तथाकथित प्रमुख उमेदवार आहेत त्यांच्याच पक्षामध्ये त्यांना विरोध असल्यामुळे त्यांना तेवढी त्यांच्या पक्षाची सुद्धा मतं मिळणार नाहीये. परंतु श्री तौफिक शेख यांनी जे तरुणामध्ये समाजामध्ये ज्या सर्वसामान्य अडचणी असतात तक्रारी या स्वतः जाऊन मिटवण्याचं जे काम जे गेली 30 वर्ष करत आलेले आहेत. त्यामुळे तौफिक साहेब तुम्हाला प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या लोकांमधून मते मिळणारच आहे. या प्रसंगी मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मी असं आवाहन करू इच्छितो की ती भारत जनता पार्टी असू दे, तो हैदराबादचा बी टीम असलेला पतंग उडवणारा माणूस असू दे किंवा तो ढोंगी धर्मनिरपेक्ष भ्रष्टाचार आणि बरबडले हात असू दे, या सर्वांची कारकीर्द हे सर्व पडद्यामागे एकच आहे. त्यांचा मुळीच विचार न करता श्री तौफिक शेख यांच्यासारख्या अर्ध्या रात्री धर्म जात पंथ न पाहता सर्वसामान्यांच्या आदी अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी धावत येणाऱ्या तडफदार उमेदवाराला तो आपल्या घरचा आहे, आपल्या हक्काचा आहे, त्याला मतदान करावं आणि श्री तौफिक शेख यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी 20 तारखेला जे सफरचंद आहे, सेब है तो सेफ है, त्याला निवडून द्यावं अशी मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतोय, आवाहन करतोय. आणि या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली आपच्या वतीनं पाठिंबा येईल. आधीपेक्षा मला माझी अडचण समजून घ्या. माझी अडचण समजून घ्या. आम्हाला सांगितलं महाविकास आघाडीला द्या आधीपेक्षा, पण माझी अडचण समजून घ्या. तर सर्वांनी डोंट वरी. तो बोलला की एक हे तर सेफ आहे तेच वाटत असतात. तर मध्य मतदारसंघातील मतदारांनी सुजाण मतदारांनी सेफ आहे तो सेफ आहे हे लक्षात ठेवावं आणि या सफरचंदाचं बटन प्रचंड मताने प्रचंड बहुमताने दाबून श्री तौफिक शेखला विनंती करावं अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 249 शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे जनतेच्या मनातले उमेदवार, माझे स्वतःचे व्यक्तिगत मित्र, आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे मित्र सन्माननीय तौफिक भाई पैलवान शेख ते आज आलेले आहेत. मनापासून मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं त्यांना संपूर्ण तनमन धनाने पाठिंबा देतो. मित्रांनो, विधानसभेची निवडणूक लागली आहे. महाराष्ट्रातलं सगळं चित्र आपण पाहताय. सगळे समजदार आहेत, सगळे जागरूक आहेत. खऱ्या अर्थानं संविधानाला धरून ही निवडणूक होते का याचा विचार वकिलांनी तर निश्चितपणाने करावा. आज धार्मिक तेढ, जातीयवाद प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे, वाढवला जातोय. खऱ्या अर्थानं ही निवडणूक संविधानिक आणि विकासाच्या मुद्द्यावरती व्हायला हवी, परंतु ते सगळे विकासाचे मुद्दे एका गाठोड्यात बांधून फेकून दिल्यासारखा ज्यावेळी लोकसभेची निवडणूक आल्यानंतर भाजपा तेच करतात. आता पुन्हा विधानसभेला देखील पुन्हा तोच फॉर्म्युला वापरतात. जातीजातीत धर्माधर्मामध्ये माणसामध्ये मनभेद आणि मतभेद वाढवतात आणि पुन्हा एकदा सत्तेतून सत्ता याची पैदास करणं आणि माणसातला माणुसकी पण संपून टाकणं हेच काम सातत्यानं भाजपा करते. खरं तर एक शायर म्हणतो, इंसान की औलाद हूं मैं, इंसान बनूंगा. आपण ते करतच नाही. आपण बघतोय माझ्या शेजारी बसणारा कोण आहे, माझ्या शेजारचं घर कुणाचं आहे, माझा ही
भाईचारा हा संपत चाललेला आहे. मित्रांनो, हा भाईचारा टिकवण्यासाठी, माणसातली माणुसकी टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. ज्यांना ज्यांना समजतं, ज्यांना ज्यांना हा महाराष्ट्र संविधानिक मार्गाने पुढे जावं असं वाटतं, अत्यंत नेकपणानं जावं वाटतं, त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करावं अशी विनंती करणार. आज मी तौफिक भाईचं काम गेले 30 वर्षापासून पाहतो. आम्ही ज्यावेळी माझ्या मिसेस देखील निवडणुकीला उभ्या होत्या, महापालिका असतील, त्या कालखंडापासूनचा आमचा संबंध आहे. जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी पण असतं. हे कौटुंबिक नातं आमचं त्यांच्यामध्ये. ह्या माणसामध्ये नेकपणा आहे, प्रामाणिकपणा आहे. कोणतंही त्यांना काम सांगा, अर्ध्या रात्री त्यांनी फोन त्यांचा कधीच बंद नसतो. कोणतंही काम सांगा, तेवढ्या तडपेनं काम करणारा हा माणूस. ह्या माणसाला, ह्या माणसाची तळमळ, ह्या माणसाची जिद्द, माणुसकी जपण्याची आणि जोपासण्याची पद्धत ह्या माणसाची खूप वेगळी आहे. म्हणून ह्या माणसाला निश्चितपणानं तुम्ही सगळ्यांनी मनापासून साथ द्यावी एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि लोक जे आहेत आमचे सर्व समाजाचे वकील असल्यामुळं मला वाटतं मेजॉरिटी आपले जे आहेत लोक कोर्टात आहेत म्हणून मराठीतच बोलतो. आणि आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपले जी काय बिल्डिंग आहे, स्क्वेअर 1 बिल्डिंग आहे, त्या स्क्वेअर 1 बिल्डिंगचे आपले ॲक्टिव्ह मेंबर बामीज आहे आणि बडेखान साहेब यांनी आवर्जून तौफिक साहेबांना बोलवलं आहे. मी तर तौफिक साहेबांना मला वाटतं माझ्यासारख्या अनेक लोक जिल्ह्यामध्ये स्वयं ओळखतात, पण त्याने आम्हाला ओळखतात. कारण असं आहे की त्याचं काम मोठं आहे आणि आम्ही पण एकदा विचार केला होता की आपण काय तर झाल्यानंतरच त्यांना भेटायला जाऊ. असे तर वकील म्हणून असे किती लोक जातात त्यांना ओळख असते, पण एक चांगला वकील म्हणून आपण आवाजाला ज्यावेळी होईल त्यावेळी त्यांना भेटला तर तुम्ही असा वकील आहे. आणि मग त्यांना वाटत बाबा ठीक आहे, एवढं तुम्ही इथंपर्यंत पोहोचला. बरेच जण मी आल्यानंतर मी मोहोळ विचारत होतो, तर आमच्या कोर्टाचे कर्मचारी सांगत होते की तौफिक मोठे झाले म्हणजे त्यामुळे मेंटेनन्सचे केसेस जास्त वाढायला लागले. कोर्ट पण विचारत होतं की मेंटेनन्सचे कधी का वाढायला लागले साहेब, ते बाहेर यांची न्याय निवाडा करणारी माणसं होते, एक दुसरे न्यायाधीशच होते समजा. आणि त्यामुळे ते मला ते दोघं तिघं म्हणले की बाबा साहेब ते नसल्यामुळं मेंटेनन्सचे भरपूर प्रकार झाले, कोण त्यांचा बघणारा नाही. आणि त्यामुळे प्रत्येक जण येतात, एज्युकेशनसाठी येतो, महिला येतात आणि त्यांनी स्वतःच्या न्यायासाठी ते बांधतात. बऱ्याच वेळा एकदा जे कामं 4-4 वर्षात होत होते तर मला असं कळलं की 3-4 महिन्यामध्ये त्यांनी संपून टाकत होते. आणि ते राज्याला एक पुण्य त्यांच्या पाठीशी आहे. आज मी बघतो कित्येक जण महिला इकडे वर्षानुवर्ष पाठी मारतात, पण 3-4-6 महिन्यामध्ये निकाल करून दिलेले आहेत साहेबांनी. कदाचित त्यांचं पुण्य त्यांना मिळणारच आहे. आणि आज त्यांच्या कामाचं सामाजिक काम इतकं चांगलं आहे, मी त्या कामाच्या रूपानेच आपण सगळे जमा झालेले आहेत. आणि त्यांची आज अपेक्षा आहे वाटतं की बहुतेक त्यांनी आज इलेक्शनला उभारलेलं आहे, त्याप्रमाणे मतदानासाठी आलेले आपल्याला विनवणी करण्यासाठी. तर आपण सगळ्यांनी त्यांच्या विनवणीला मार देऊन जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करू. आणि मी संयोजकांना विनंती करतो की आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं, त्यांचे सत्कार करावा. सोलापूर मध्यचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके तौफिक शेख पैलवान हे मध्य विधानसभा मतदारसंघातून सेफ ॲपल या चिन्ह घेऊन कंटेस्ट करत आहे. सर्वप्रथम त्यांचे मी स्वागत करतो सर्व वकील मंडळीकडून. तौफिक शेख यांच्याबद्दल बोलायचं आहे, सगळ्यांनी बोललेलाच आहे आता, त्याबद्दल मला फारसं काय बोलायचं नाही. फक्त एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्व जागरूक आहात. धर्मान शक्तीला हाणून पाडण्याची ही वेळ आलेली आहे. तौफिक शेख यांना पाठबळ देऊन त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आपल्या सर्वांची मताची गरज आहे. आपण एक जण जर प्रत्येकाने एका वकिलाकडे कमीत कमी 50 पक्षकार आहेत, 50 पक्षकारांना तुम्ही एक मेसेज दिला तर 50 पक्षकारांनी 1000 लोकांना मेसेज देऊ शकतो. फक्त एकाने एवढंच काम करायचे की एकाने 7 लोकांना निरोप द्यायचे की आपण सेफला मतदान करायचं. एवढंच करा फक्त. तौफिक शेख हे निवडून येतं याची मी खात्री देतो.
आपण टॉपिक बाईला पाठबळ देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिलात. माझे मित्र, माझे सिनियर मित्र, माझ्या बहिणी, ज्युनियर मित्र, बारचे माजी अध्यक्ष बापू गायकवाड, सिनियर टॉप क्रिमिनल प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट मसरू इनामदार सर, आमचे सोलापूरचे एक चांगले ओरेटर म्हणून ज्यांना आपण बघतो ॲडव्होकेट खतीब वकील सर, आमचे सर्व महिलांमध्ये ज्यांच्या शब्दाची जे व्हॅल्यू आहे ॲडव्होकेट मदनी मॅडम आणि या सर्व कार्यक्रमाला जे आहे म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही जे उत्स्फूर्त प्रतिसाद बघतात ज्यांच्यामुळे हे तरुण वर्ग मित्र आले इथं ॲडव्होकेट बडेखान सर, ॲडव्होकेट दर्जी सर, आपण इथं आमच्या विनंतीला मान देऊन आला. ॲडव्होकेट वसीम शेख सर, चुकून तुमचं नाव राहून गेला, पडद्यामागचे सूत्रधार हेच आहे सर. तर आपण सर्वजण इथं आमच्या विनंतीला मान देऊन आला, त्या सर्वांचे आभारी आहे आणि एवढंच विनंती करतो की ॲपलला यावेळेस विधानसभेला पाठवायचं. राज्य में विधानसभा इलेक्शन दौर शुरू हुआ है तो सोलापुर शहर मध्य के 249 विधानसभा मतदार संघ का मैं अधिकृत उम्मीदवार हूँ. अपक्ष उम्मीदवार बनकर खड़ा हुआ हूँ. अनुक्रम नंबर मेरा 10 है और मेरा चिन्ह है सफरचंद. तो सबसे पहले हमारे बार असोसिएशन के माजी अध्यक्ष बापू गायकवाड़ साहब, हमारे अक्षित बानी साहब, माजी उपाध्यक्ष खतीब साहब, इनामदार साहब, अली बड़े खान साहब, हमारे दर्जी साहब, अली वसीम साहब, सेक्रेटरी साहब, भोसले साहेब, आदरणीय प्रमोद दादा और सभी वकील, सभी और सभी जो जूनियर सीनियर सभी एडवोकेट्स अजीत बहु. मैं सबसे पहले एक ऐसा मुझे आज खुशी का दिल लग रहा है साहब, ऐसा लग रहा है कि मैं आज जीत कर आया. तो समझदार लोग साहब, समझदार लोग, एडवोकेट सर रहते लोग मुझे यहाँ पर बुला कर जो मान सम्मान दिया, मुझे जो इज्जत दी, जो सपोर्ट दिया, पार्टिंग में दिया, तो मुझे मेरा खुशी का ठिकाना नहीं है. क्योंकि साहब आपके जहन में और एक सोच में साहब, जैसे बापू ने बताया, खतीब साहब ने बताया, इस सोलापुर शहर में विधानसभा में कौन कौन सी पार्टियां खड़ी हुई है, कौन कौन सी पार्टी को उम्मीदवार है, उनकी सोच क्या है, उनकी जहनीत क्या है, ये सभी आप सब ने जो थोड़ा सी और बात बताई. तो साहब मैं दिल की गहराई से हमारे पूरे जो तमाम साथी आपको शुक्रिया अदा करता हूँ. और मेन अहम बात ये अरुण बड़ेकर साहब कि मैं कोई सी पार्टी का नहीं, कोई सी बड़ी पार्टी नहीं, छोटी पार्टी नहीं, एक अपक्ष उम्मीदवार हूँ, एक सामान्य कार्यकर्ता को आपने मुझे इतना सपोर्ट देकर जो इज्जत बख्शी है साहब, मैं आपके दिल के गहरे से तमाम साहब का मुझे आपके ग्रुप का अल्लाह ताला का ऐसा करम है. मेरे हिसाब खून में नहीं है जातिवाद करना, ये करना, सिर्फ हमारे जो दिलो दिमाग में साहब एक बात है, अल्लाह ताला इस दुनिया में इंसान को पैदा किया इंसान बनाकर, तो उसी तरह मानुषी का नाता जो सेवट पर लास्ट तक टिकाने के लिए हर समाज के धर्म के लोगों को न्याय देना, इंसाफ देना, उनके काम में आना, सुख दुख में आना, ये हमारा फर्ज है, हमारा धर्म है. पैदा होता है उसे खिदमत करना पड़ता है, सेवा हो, नेकी कमाने का, सवाब कमाने का जो काम है साहब, वो इंशाल्लाह मेरी नीयत में, मेरी सोच में है. आप तमाम लोग का मैं शुक्रिया अदा करता हूँ. और 20 तारीख को जो वोटिंग का दिन है, आप सभी लोगों ने मुझे बुलाकर दिल से सब पार्टिसिपेट दिया कि आपके पूरे फैमिली के, दोस्त अब आपके रिश्तेदारों के, क्योंकि एक एडवोकेट है वो बहुत बड़े मातबर होते हैं. कोर्ट में जो है आप लोग जो लोग आते हैं अपने न्याय दिलाते, इंसाफ दिलाते, और आपको पूरा स्वाब मिलता, पुण्य मिलता. आप भी एक ही काम करते हैं. जो गरीब जिसके ऊपर जुल्म जाती होती, नाइंसाफी होती, आप कोर्ट में आर्गूमेंट कर उसे आप जो है एक सही तरीके से इंसाफ दिलाते. तो अल्लाह ताला के बाद, भगवान के बाद लोग मानते हैं डॉक्टर को, वकील को. ये हक पर सही बात है साहब. अल्लाह ताला के बाद, भगवान के बाद, माँ बाप के बाद एक एडवोकेट, एक डॉक्टर, इनको जो लोग है, मरीज लोग बोलो या पेशेंट बोलो या क्लाइंट्स बोलो, वो सब आपको बहुत मानते हैं. क्योंकि आपके बाद उन्हें अल्लाह ताला के बाद पूरा उम्मीद, पूरा भरोसा रहता कि आप हमें न्याय दिलाएंगे. कोर्ट में आपको न्याय दिलाने वाले आप सभी जो आपका एडवोकेट है, लेकिन मैं तो बोलूँगा आप एक मातम पर नेता है. आपको मानने वाले बहुत से लोग होते हैं. बस आप लोगों से गुजारिश करता हूँ, 20 तारीख के दिन मतदान का दिन है, सुबह सुबह आप भी कुछ मतदान कीजिए. आपकी पूरी फैमिली को, दोस्त अहबाब को, रिश्तेदारों को, जान पहचान वालों को, और पूरे आपके क्लाइंट्स को, क्योंकि क्लाइंट्स का सम्मान आपके पास होता है. आपका
आपका मोबाइल नंबर क्लाइंट्स पे होता है, क्लाइंट्स नंबर आपके पास होता है। मेरे वास्ते एक रिक्वेस्ट है, गुजारिश है, अपने अपने क्लाइंट्स को, दोस्तों रिश्तेदारों साहब आप बोलिए, एक सामान्य कार्यकर्ता है, अपने सुख दुख में आने वाला है, या करोड़पति ने, अब्जोपति ने, लेकिन अल्लाह ताला ने मुझे एक समझ दी है कि गरीबों के, जिस तरह हर समाज धर्म के लोग, मैं किसी समाज का नाम नहीं लूंगा, हर समाज धर्म के लोगों को साथ देना, उनके काम में आना, सुख दुख में आना, ये मेरा फर्ज है। इंशाल्लाह मैं करते रहूंगा। इलेक्शन जो है, हार जीत तो होती रहती है, वो अल्लाह ताला के हाथ में है, भगवान के हाथ में है। हार जीत अल्लाह ताला भगवान के हाथ में है। हमारा काम है मेहनत करना, कोशिश करना। इलेक्शन में मेरा जो भी निर्णय फैसला आने, मैं तमाम आपके सामने वादा करता हूँ, तमाम सोलापुर शहर मध्य के, सोलापुर शहर के, जिले के जो गरीब आवाम है, जो मजलूम लोग है, उनके साथ में खड़ा होऊंगा, उनके साथ देता रहूंगा। तमाम जो हमारे आप लोगों ने जो एक सोलापुर शहर में एक ऐसा मैसेज दिया है कि सामने के विरोधी लोग की सब परेशान हो जाएंगे। बोलो टोपी पहनाने में ऐसा क्या है कि माता पर लोग आर्मी लोग टोपी पहनाने को सपोर्ट दिए, कि आप लोग की मोहब्बत है, आप लोग की चाहत है, आप लोगों ने मुझे जो मान सम्मान दिया साहब, मैं आपको कभी नहीं भूलूंगा। मेरे लायक जो भी खिदमत करूंगा आपके लिए, सुख दुख का रहेंगे, कोर्ट का मसला रहेंगे, क्राइम्स का मसला, आप लोग आवाज दो, फोन लगाओ, मैं आज भी काम में तमाम जो हमारे सभी साथियों ने मिलकर जो मेरा मान सम्मान किया, सपोर्ट दिया, पाठिंबा दिया, मैं आपको शुक्रिया अदा करता हूँ। खुदा हाफिज, जय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।